राज्यातील रुग्णवाहिका सेवेवर पुन्हा एकदा संपाचा फटका बसला आहे। अनेक ठिकाणी ती विस्कळीत झाल्याचे चित्र आहे। अगदी जीवनरेखा सांभाळत असणारी ही सेवा विस्कळीत झाल्याने रुग्णांचे जीव देखील धोक्यात आले आहे। नमस्कार, मी प्रवीण उमाळे, 102 रुग्णवाहिका चालक, जिल्हा बुलढाणा। सांगायचं तात्पर्य असं आहे की गेल्या 7 ते 8 महिन्यापासून आपल्या जिल्ह्यातील 13 ते 14 ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णवाहिका आपल्या बंद केलेल्या आहेत। तसेच रुग्णवाहिकेचे वाहन चालक जे आहेत ते सुद्धा कामावरून कमी केलेले आहेत। तरीही उष्माघाताचा प्रकार लक्षात घेऊन डॉक्टर बिराजदार साहेब यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन याच्यावर कारवाई करावी व तसेच गांभीर्याने घेऊन उष्माघाताचा प्रकार पाहून त्वरित आपल्या रुग्णवाहिका लवकरात लवकर चालू कराव्या, जेणेकरून की रुग्णाचे हाल होतील नाही व तसेच रुग्णवाहिका चालकांचे मानधन 15 ते 18 महिन्याचं मानधन बाकी असून ते त्वरित देण्याचा प्रयत्न करावा। तसेच आपल्याला कळकळीची विनंती करण्यात येते की आपल्याला वारंवार निवेदन दिलेले आहेत, तरी प्रशासकीय मान्यतेकडे आपण लक्ष देऊन त्वरित प्रशासकीय मान्यता आणून रुग्णवाहिका चालक यांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे, जेणेकरून की रुग्णाचे हाल होतील नाही, ही अपेक्षा बाळगतो।